आणि हिंदकेसरी बाब्या हा देखील घराकडे निघाला. हा युवा हिंदकेसरी मैदानात बाब्या देखील पाळणार नाही. आपल्यासोबत संदीप भाऊ आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय झालं, इतकं मोठं नियोजन केलं आणि अपेक्षा होती ज्या पद्धतीने गाडीला गती लागली होती, काय झालं? ते थोडं वासराच्या बाहेर लागलं, जरा थोडं वासर बिमार पडलं. वासराचं पायाला लागलं. बरं, कुठलं वासरू होतं? ते अरुण भाऊ म्हस्के. प्रॉपरचंच होतं नाशिकचं. बरं. चांगली गाडी पळाली होती. कितव्या गटात गाडी होती आज? 25 मध्ये 25 नंबर गटात. 4 नंबर तास. बरं, नियोजन कधी झालं होतं नेमकं? हे मैदान पाडायच्या अगोदर 1 महिन्या अगोदरच झालं. 1 महिना अगोदर नियोजन झालं होतं. बरं, देवा आणि ती मागे एक गाडी पळाली, म्हणजे बाब्याची आणि देवाची गाडी पळाली. ती गाडी पळणार होती हे परत सांगितलं होतं तुम्ही. आणि पळणार होती, पण माझा हिशोब दिला साहेबांनी, त्या हिशोबाने मग आपल्या शब्दाचं पालन करून ती गाडी पळवली. बरं, आजच वासरू. आता इतक्या दूरून आले, जवळपास अमरावती आणि हा अंतर जवळपास 400-500 किलोमीटर पडला. 400. आता निराशा घेऊन परत जायचं म्हटल्याच्या नंतर, तेवढं नशिबात असलं तेवढं घेऊन जावंच लागतं सोबत त्याला. कारण की आज अपेक्षा होत्या, सकाळी मी ज्या पद्धतीने बोललो तुम्हाला की आज काही ना काही कारनामा करणार आणि या मैदानात एक ऐतिहासिक क्षण तो दिसणार सगळ्यांना, प्रेक्षकांना दिसणार होता. मग आता काही कारण नसतो, असते बाई भानगडी. बरं, आता पुन्हा कधी पळताना दिसेल आपल्याला? आता बघू, आता 26 तारखेला. कधी? 26ला 26 तारखेला. कुठल्या मैदानात? तिथं आपल्या संभाजीनगरला मैदान आहे. संभाजीनगरचं मैदान. बरं, चालतं. शुभेच्छा राहतील पुढं. फौजी आहे, त्यांच्याशी पण बोलू. नमस्कार. नमस्कार. फौजी, पहिल्यांदा मुलाखती देत आहे. याच्या अगोदर संदीप भाऊची मुलाखत घेतली, पण तुम्ही पहिल्यांदा आले. ड्युटीवरनं कधी आला? आता 15 दिवस झाले होते. बरं, आणि या मैदानासाठी सुट्टी काढली होती का मग? नाही, असं काही नव्हतं. थोडं घरी थोडं प्रॉब्लेम होतं, त्यामुळं सुट्टीवर झालेलं होतं. पण अचानक मैदान माहिती पडत, म्हटलं चला मग हा एक लास्ट मैदान तर करूया. आता कधी जॉईन करणार परत मग? जेवण आता 5-6 दिवस आहे. 5-6 दिवसांनी जाणार आहे. किती दिवसानंतर मैदानात आला तुम्ही? 6 महिने कंप्लीट झाले असं. 6 महिने झाले. हो. 6 महिन्यानंतर मैदानात आला. हो. आणि 6 महिन्यानंतर येऊन निराशा भेटली कुठेतरी? नाही, निराशा आपल्याला, आपण सर्व काही निराशा जरी आली तरी पचवतो आणि हे जे जिंकलो तरी आपल्याला काही नसतं. आजचं नियोजन कोणी केलं होतं? नियोजन आपणच केलं होतं. एक असं प्रेमा खातीर होतं. शब्द. कुठला बैल होता? इथला लोकलचाच बैल होता. हां. मित्र होते ते आपले बरेच दिवसात संबंध आहे त्यांचे ना आपले, त्यामुळे शब्दा खातीर त्यांना बैल द्यावा लागला आपल्याला. शब्दा खातीर बैल दिला. गाडी गटाला चांगली पळाली. हा, गाडी वगैरे चांगली पळाली. पण आता कसं आहे, तो पण आदात बच्चा आहे. आता आपल्या बैलाचं तर माहिती हे होतं, पण काय नशिबाना साथ नाही दिली असं काय म्हणता येत नाही. बरं, नशिबाला दोष देऊ आपण, बाकी दुसरं काही नाही. गाडी वगैरे चांगली पळाली, काही प्रॉब्लेम नाही. नक्कीच. गाडी ज्या पद्धतीने गटाला पळाली, आज सेमीला देखील चांगली पळाली असते. फायनलला गाडी त्या ठिकाणी काही ना काही कारनामा केला असता गाडीने. गुलालाची अपेक्षा होती, आपल्याला दुसरं काही नव्हतं. पण असो, चालतं. पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊ. जसा बाब्या घरी चालला तसा बक्कासूर पण घरी गेला. आणि आज हे 2 महान नंदी, मोठे नंदी, हे कुठेतरी निराशा देऊन प्रेक्षकांना वापस घराकडे गेले. कुठेतरी प्रेक्षकांची जी इच्छा होती ती हिरमोड झाला म्हणावं लागेल. चालेल, नक्कीच. पण नेक्स्ट मैदानामध्ये कमबॅक करू असं चालतं दादा. बाळगू आता. चालतं दादा, शुभेच्छा. चालेल.